तुळजाभवानी मंदिरातील सोनं वितळवण्यासाठी परवानगी नाहीच, तुळजापूर मंदिर संस्थानचा अर्ज न्यायालयानं फेटाळला। भाविकांनी दान केलेलं तब्बल 207 किलो सोनं, 4 किलो चांदी वितळवण्याचा मागणीची याचिका फेटाळली। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ। पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 67 वर, बहुतांश जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज। मराठी चित्रपट महोत्सवाला मोठी गर्दी। बालगंधर्व रंगमंदिरात चित्रपट महोत्सवाचं आयोजन। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। धर्मरक्षक संभाजी महाराज चित्रपटाचे शो हाऊसफुल। सोलापूरच्या माढ्यात प्रांताधिकाऱ्यावर वाळू माफियांचा हल्ला। वाळू माफियांचा प्रांताधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की, तर गुंडराज माफियाराज सोलापुरात चालू देणार नाही, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत मुंबईचा वडापाव 39व्या स्थानी। सर्वोत्तम सँडविचच्या यादीत भारतातील एकमेव पदार्थ। धाराशिवमध्ये गांजाची तस्करी करणारी बीड आणि अहिल्यानगरमधील टोळी गजाआड। 16 लाख रुपयांच्या 81 किलो गांजासह 2 आरोपींना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नांदेडमध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांनी 17,000ची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई। कुंडलवाडी पोलिसात गुन्हा दाखल। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। साताऱ्यातील संशयास्पद मृत्यू प्रकरणी 20 दिवसांनंतर 5 जणांना अटक। खुनाची सुपारी दिल्याचं तपासात उघड। मेढा पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुणे पोलिसांकडून 111 बंदूकधारकांचे लायसन्स रद्द। पोलिसांच्या 200 बंदूकधारकांना नोटीस। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा बंदूकधारकांना दणका। भाजपचे नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पक्षांमध्ये रस्सीखेच। अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का। काँग्रेससह राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। गोंदिया जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार। युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। पक्षात डावलल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप। सोलापुरात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या स्वागताचे बॅनर पालिकेनं हटवल्याने कार्यकर्ते आक्रमक। कळंब तालुक्यातील खामसवाडी गावात उपसरपंच पदासाठी निवडणूक। ठाकरे गटाचे दयानंद पाटील 9 विरुद्ध 5 मतांनी विजयी। महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। हिंदुत्ववादी संघटनांचं पुणे महापालिकेत आंदोलन। हडपसरमधील स्वामी समर्थांचं मंदिर न पाडण्याची मागणीसाठी आंदोलन, तर मंदिर तुर्तास पाडणार नाही, पालिकेचं आंदोलकांना आश्वासन। धुळे नगर भूमापन कार्यालयातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडेसह पर्यवेक्षण भूमापक कर्मचाऱ्याला 10,000ची लाच घेताना अटक। बुलढाण्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत शिक्षक दाम्पत्य निलंबित। प्रतिज्ञापत्रात छोटे कुटुंब दाखवल्यानं गट शिक्षण अधिकाऱ्याकडून निलंबनाची कारवाई। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एमआयडीसीसाठी चाचपणी। अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक, तर येणाऱ्या काळात एमआयडीसी होण्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यातील स्थलांतर थांबणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरण। न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। नांदेड शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्याची दुरवस्था। धुळीनं व्यापारी आणि नागरिक त्रस्त। खड्ड्यांमुळे वाहनचालकांचीही तारांबळ। बुलढाणा नगरपालिकेकडून अतिक्रमणावर धडक कारवाई। पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर। धुळे शहरातील मालमत्ताधारकांकडे 101 कोटींची थकबाकी। आतापर्यंत फक्त 19 कोटी रुपयांची वसुली। थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। धुळे जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांचा बाजारपेठेसाठी उपयोग। जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्या स्थापन करण्याचं आवाहन। नंदुरबार कापूस खरेदी केंद्रावर 75 कोटींची उलाढाल। बाजार समितीत कापसाची आवक वाढली। लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठण्याचा अंदाज। नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली। आवक वाढल्यानं मिरचीच्या दरात घसरण। लाल मिरचीला 2,800 ते 3,000 रुपये क्विंटल दर। नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा। रुग्णांचे हाल। शासनाकडे तातडीनं रिक्त पदं भरण्याची मागणी। नंदुरबार पोलीस दलाकडून 1 दिवसीय कार्यशाळा संपन्न। नव्या कायद्यांबाबत जनजागृती। नंदुरबारमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेत आतापर्यंत 25 जणांना अटक। पोलिसांकडून शहरात शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा। सांगलीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या। 10 लाख रुपये किमतीचे दागिने आणि मुद्देमाल जप्त। सांगली शहर पोलिसांची कारवाई। वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल। आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले।
बीडमध्ये दहशत आहे. राजकीय पुढाऱ्यांची आणि त्यांच्या टोळीची चूक. संतोष देशमुख प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे यांचं विधान. बीड आणि परभणीतील घटना गंभीर. मी सरकारमध्ये असते तर राजीनामा दिला असता. आश्चर्य वाटतं सरकारला झोप कशी येते. बीड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. देशमुख कुटुंबीय आज जरांगे पाटलांची भेट घेणार. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा. आज रात्री देशमुख कुटुंबीय मस्साजोगवरून मुंबईच्या दिशेने निघणार. शरद पवार आज सांगली दौऱ्यावर. पवारांच्या हस्ते लोकनेते स्वर्गीय बसवराज पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक. शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठक होणार. आगामी निवडणुकांसंदर्भात ठाकरे मार्गदर्शन करणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. सकाळी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेणार. मालेगावात सहकार परिषदेला हजेरी लावणार. तर सायंकाळी मुंबईत NUCD CFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन. कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. सैफ अल्ला प्रकरणातील आरोपीला आज पोलीस कोर्टात हजर करणार. आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता. सैफवरील हल्ला प्रकरणातील आरोपीचे सैफच्या घरातील फिंगरप्रिंट्स मॅच. फॉरेन्सिक अहवालात माहिती समोर. सैफचा मुलगा जेहच्या रूमच्या दरवाजावर आरोपीच्या बोटाचे ठसे आढळले. सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नाही. आरोपी मोहम्मद शहजादच्या वडिलांचा दावा. सैफ हल्ल्यातील पकडलेल्या आरोपीबाबत संभ्रम. आरोपी खरा आहे का याविषयी संशय. नाना पटोलेंचं वक्तव्य. नितेश राणेंकडून सैफवरील हल्ल्यावर संशय व्यक्त. तर काही शंका असेल तर त्यांनी पोलीस विभागाला विचारावं. अजित पवारांचं प्रत्युत्तर. डॉक्टरांच्या उपचारावर शंका घेणं योग्य नाही. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पाठिंबा देणं आणि काढून घेणं हा नितीश कुमारांचा आवडता खेळ. नितीश कुमारांनी मणिपूरमधून भाजपचा पाठिंबा काढल्यानं संजय राऊतांची टीका. तर मणिपूरमधून काही कारणांमुळे नितीश कुमारांनी पाठिंबा काढला असेल. बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा. साखर व्यवसायाबाबत चर्चा झाल्याची अजित पवारांची माहिती. कुणाच्याही चुकीच्या कामावरून पांघरून घातलं जाणार नाही. राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अजित पवारांचा इशारा. लाडकी बहीण योजनेचे निकष तपासण्यास सांगितलंय. सर्व लाडक्या बहिणींचे आधार कार्ड लिंक करणार. एप्रिलपासून ठरवलेल्या गोष्टी केल्या जातील. अजित पवारांची प्रतिक्रिया. राज्यातील महामंडळाचं लवकरच वाटप करणार. उदय सामंत, तटकरे, बावनकुळेंवर महामंडळ वाटपाच्या चर्चेचे अधिकार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. दाओसमध्ये आतापर्यंत 61 सामंजस्य करारांवर सह्या झाल्या. एकूण 15,70 कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 16 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विदर्भ, MMR, नाशिकसह मराठवाड्यासाठी करार करण्यात आले. फडणवीसांची माहिती.